नंतर पाहणार आहोत सविस्तर बातम्या। नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेल्या आहेत। नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह निवडणुकांना मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासहच होणार असल्याचं कळतंय। सुप्रीम कोर्टाने आज पुन्हा शिक्कामोर्तब केलेला आहे। सुप्रीम कोर्टात आज पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालाय। आज 2 याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत। लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिकेची निवडणूक ही 11 मार्च 2022च्या पूर्वीच्या वॉर्ड रचनेप्रमाणे घ्यावी अशी विनंती करणारी एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती आणि त्याच नंतर हा निर्णय आहे। नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेल्या आहेत। नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह निवडणुकांना मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह होणार आहेत। सुप्रीम कोर्टाने आज पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलेला आहे। ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार असल्याचं कळतंय। नव्या आव्हान देणाऱ्या याचिका या सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेल्या आहेत। त्यामुळे आता नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका या सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्यानं ओबीसी आरक्षणासहच निवडणुकांना मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यामुळे महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या निवडणुका या नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह होणार असल्याची देखील माहिती मिळते। सुप्रीम कोर्टाने आज पुन्हा एकदा यावरती शिक्कामोर्तब केलेला आहे। या संदर्भात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। सागर, नगरपालिका आणि महापालिकांच्या जिल्हा परिषदेच्या ज्या रचना आहेत त्या जुन्याप्रमाणेच होतील। फक्त तिथले जे आरक्षण असतात स्थानिक लेवलचे त्याची लॉटरी पद्धत होईल आणि मुळात जे वॉर्ड रचना आहेत त्या पूर्वीची संख्या आहे त्याचप्रमाणे होणार आहे। तसंच ओबीसीचं आरक्षण जे पूर्वी जितकी संख्या होतं तितकंच राहणार आहे। मुळात या संदर्भामध्ये 2 याचिकांच्या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने आदेश निर्गमित केलेले आहेत। ते त्याचा दिलासा ओबीसी प्रवर्गाला सुद्धा फार मोठ्या प्रमाणात बसणार आहे। एकतर एक याचिका होती जी लातूर जिल्ह्यातल्या औसा नगरपालिकेची निवडणूक ही 11 मार्च 2022च्या पूर्वीच्या वॉर्ड रचनेप्रमाणे घ्यावी अशी विनंती करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती। ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावलेली आहे आणि ही निवडणूक सुद्धा नव्या वॉर्ड रचनेप्रमाणे घेण्यात यावी असं निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेलं आहे। तसंच दुसरी जी गोष्ट होती, सुप्रीम कोर्टाने आज एक महत्त्वाची गोष्ट म्हटलेली आहे की ओबीसी आरक्षणाला आव्हान देण्यात येणार आले होते त्यावर सुप्रीम कोर्टाने स्पष्ट म्हटलं आहे की आमच्या 6 मे 2025च्या अध्यादेशानुसार 27% आरक्षणानुसार ओबीसीला निवडणुकीचा कोटा द्यावा लागणार आहे। अतिशय महत्त्वाचं ऑर्डर्स जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेले आहेत। याच्यामुळे सर्वसामान्य ओबीसी मतदार होता त्यांच्या मनामध्ये शंका कुशंका होत्या की त्यांच्या आरक्षणाचा कोटा पूर्ण होणार का। तर 27% ओबीसी आरक्षणाचा कोटा हा आधारावरच येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणजे जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषदा आणि महापालिका या होणार आहेत। आणि प्रभाग रचनेच्या संदर्भात सुद्धा जे म्हटलेलं आहे ते दिलासा देणारी गोष्ट म्हणावी लागेल। कोर्टाचा आजचे आदेश हे महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी फार महत्त्वाची गोष्ट असणार आहे। विशेष म्हणजे सत्ताधारी बाकावरून ओबीसी मतदारांसाठी जे प्रयत्न सुरू होते त्याला सुद्धा कुठे ना कुठेतरी यश मिळाल्याचं सुद्धा दिसून येत आहे। निश्चितच एकूणच काय तर नवीन प्रभाग रचना आणि ओबीसी सह या सगळ्या निवडणुका होतील, ओबीसी आरक्षणासह निवडणुका होतील असं म्हणावं लागेल। सागर, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। ओबीसी आरक्षणासह मनपा, जिल्हा परिषद निवडणुका देखील होणार आहेत। सुप्रीम कोर्टाने दोन्ही याचिका या फेटाळून लावलेल्या आहेत। पालिका निवडणुका त्यामुळे नवीन प्रभाग रचनेनुसार होतील आणि ओबीसी आरक्षणासोबतच या निवडणुका होणार आहेत। मनपा निवडणूक असतील, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, या सगळ्या निवडणुका आता नवीन प्रभाग रचनेनुसार होणार आहेत। यासोबतच ओबीसी आरक्षण देखील या निवडणुकीदरम्यान लागू असेल। मुंबईमध्ये अजून तरी त्यांनी ती रचनाचा काय दिलेलं नाहीये आणि प्रभाग रचना करत असताना दावे असतात किंबहुना त्यांना सूचना असतात, तो मांडण्याचा अधिकार पण देखील किंवा त्याच्यात तक्रार घेण्याची पण मुभाही असते। ती आतापर्यंत आमच्यासमोर काय प्राप्त झालेली नाहीये। म्हणून मला असं वाटत नाही, पण किती जरी देखील प्रयत्न केला तरी देखील ते तोडू शकणार नाही। म्हणजे हे जे जो आमचा जो बालेकिल्ला आहे ते पडू शकणार नाही, कारण भौगोलिक दृष्टिकोनातून तुम्ही जर बघितलं असेल की दक्षिण मध्य मुंबई काही उपनगराचा भाग सोडल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती ताकद मराठी माणसांची आणि विशेषतः शिवसेनेची।
तर आपण पाहतोय पालिका निवडणुका या नवीन प्रभाग रचनेनुसारच होणार आहेत. नवीन प्रभाग रचनेला आव्हान देणारी जी याचिका होती ती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेली आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल नेमका काय आहे तो आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतो. ओबीसी आरक्षणासह या निवडणुका होतील. महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका या नव्या प्रभाग रचनेनुसारच होणार आहेत. ओबीसी आरक्षणासह या निवडणुका होणार आहेत. 6 मेच्या आदेशानुसार 27% ओबीसी आरक्षण देखील या निवडणुकीमध्ये लागू असणार आहे आणि त्याच अनुषंगानं या निवडणुका होणार असल्याचं सांगितलं जात आहे. अगदी काही महिन्यांवरच पालिका निवडणुका या येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्याआधीच सुप्रीम कोर्टाचा एक महत्त्वाचा निर्णय म्हणावा लागेल. नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या ज्या याचिका होत्या त्याच याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलेल्या आहेत. नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह निवडणुकांना मंजुरी देण्यात आलेली आहे. नगरपालिका तसेच महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसारच होतील. यासोबतच ओबीसी आरक्षण देखील या निवडणुकीमध्ये लागू होणार आहे. सुप्रीम कोर्टाने आज पुन्हा एकदा त्यावरती शिक्कामोर्तब केलेला आहे. लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिकेची निवडणूक ही 11 मार्च 2022च्या पूर्वीच्या वॉर्ड रचनेप्रमाणे घ्यावी अशी विनंती करणारी एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती आणि त्याच दरम्यान हा निर्णय देण्यात आलेला आहे. या संदर्भात छगन भुजबळ आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. भुजबळजी, आपण पाहिलं खरं तर सुप्रीम कोर्टाने या दोन्ही याचिका फेटाळून लावलेल्या आहेत आणि आता ज्या निवडणुका होतील त्यामध्ये ओबीसी आरक्षणासहच या निवडणुका होणार आहेत. कसं पाहता याकडे? हे बरोबर आहे, कारण या वेगवेगळ्या कारणासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत प्रभाग रचना आणि या सगळ्या गोष्टी गेल्या होत्या आणि त्यामध्ये जे आहे आम्हाला चिंता वाटत होती की मागे जे आहे एम्पिरिकल डाटा तयार नाही म्हणून खानविलकर साहेब जे होते सुप्रीम कोर्टाचे त्यांनी 92 ठिकाणी निवडणुका आम्हाला घ्यायला लागल्या. त्यांच्यामुळे त्यांच्या आदेशामुळे विदाऊट त्यांनी म्हणजे एक 0 आरक्षण ओबीसींचं. मग आमच्या पाठोपाठ ते मध्य प्रदेश सुद्धा अडकलं आणि मग मध्य प्रदेशाने ज्याप्रमाणे एक आयोग गठीत केला त्याप्रमाणे आम्ही तो बाठिया आयोग गठीत केला आणि त्याच्यातून सुटका मिळवली. परंतु या बाठिया कमिशनच्या अहवालामध्ये अनेक ठिकाणी अनेक त्रुटी होत्या. कारण ओबीसी लोकसंख्या फार कमी दाखवलेली होती. कारण ऑफिसमध्ये बसून उदाहरणार्थ गायकवाड हे दलितांमध्ये आहेत, गायकवाड मराठा समाजामध्ये आहेत, गायकवाड माळी समाजामध्ये आहेत, पण गायकवाड म्हटल्यानंतर मराठा म्हणजे तो ओबीसी कट. तर अशा रीतीने हे सगळं होतं. मग आम्ही महिन्यापूर्वीच सुप्रीम कोर्टाला त्या एका तारखेला जॉईन झालो आणि फार अतिशय सिनियर ऍडव्होकेट जे आहेत इंदिरा जयसिंगानी, गोपाळ शंकरनजी असे आम्ही सगळे उभे केले आणि फडणवीस साहेबांना सुद्धा सांगितलं. फडणवीस साहेबांनी तुषार मेहता जे आहेत त्यांचे केंद्र सरकारचे त्यांनाही सांगितलं आणि आम्ही मागणी केली की तुम्ही हे बाकीचं काय निर्णय घ्यायचे ते घ्या, परंतु याच्यामध्ये आम्हाला पूर्ण आरक्षण मिळालं पाहिजे. जे 27% आरक्षण आम्हाला लागू झालेलं आहे पूर्वीपासून 93 सालापासून ते मिळालं पाहिजे. बाठिया कमिशन प्रमाणे कुठे 10% कुठे 20% असला प्रकार नको. मग त्यांनी जे आहे सुप्रीम कोर्टात ते न्यायाधीश साहेबांनी या सगळ्या पार्टीजना विचारलं, केंद्र सरकारला विचारलं, बाकीच्यांना विचारलं, सगळ्यांनी सांगितलं आमचा काही त्याला विरोध नाही. काय त्यांचं म्हणणं बरोबर आहे. मग सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आमच्या बाजूने की बाठिया कमिशनवर न जाता त्याच्या पूर्वीचं जे 27% आरक्षण आहे ते आरक्षण याच्या पुढे निवडणुकीमध्ये लागू होईल. आणि आता ज्या प्रभाग रचना आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या त्या सगळ्या काही झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी तो उल्लेख केला आणि निर्णय आमच्या बाजूने दिला. आणि त्यावेळेला हे सगळे मोठे वकील नंतर समीर भुजबळ वगैरे आणि ते ससाने वगैरे 2-3 दिवस तिकडे जाऊन बसले होते सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्यांनी त्यावेळेला ती केस तिकडे लढवली. आम्ही सुप्रीम कोर्टाचे मनापासून आभारी आहोत. समस्त ओबीसी जनता
पुष्पलजी, धन्यवाद. आपली प्रतिक्रिया पोहोचली आहे आमच्यापर्यंत. खूप खूप धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. त्यानंतर ओबीसी नेते बबनराव तायवाडे आहेत आपल्यासोबत. बबनराव, आपण पाहतोय खरं तर आता निवडणुका होणार आहेत आणि त्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह होणार आहेत. तुमची मागणी होती, अखेर ती सुप्रीम कोर्टाकडून मान्य करण्यात आली असं म्हणावं लागेल. कसं पाहता याकडे? नाही, आम्ही फार संपूर्ण ओबीसी समाज आनंदी आहे. आज खुशीत मध्ये आहे की ज्या दिवशी माननीय सर्वोच्च न्यायालयाने आमचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं ओबीसीचं आरक्षण हे कमी केलं होतं त्यांच्या निर्णयामुळे, त्या दिवशीपासून सातत्याने संघर्ष आम्ही केलेला आहे. सर्वोच्च न्यायालयापासून सरकारपर्यंत आम्ही आमच्या भावना पोहोचवल्या होत्या आणि 1994 पासून ओबीसी समाजाला जे 27% आरक्षण मिळत आहे ते पूर्ववत ठेवण्यावर ही सातत्याने आम्ही जी मागणी लावून धरली होती, त्याला सर्वोच्च न्यायालयाने याआधी सुद्धा निर्णय देऊन 27% आरक्षणासह निवडणुका द्या असा निर्णय दिला होता आणि तोच निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने कायम केला, कायमस्वरूपी कायम केला. याबद्दल आम्ही सर्व ओबीसी समाजातर्फे सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो की त्यांनी या ओबीसी समाजाला, या देशातील ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 27% आरक्षण बहाल करून फार मोठा दिलासा दिलेला आहे. हा ओबीसी समाजाचा विजय आहे. निश्चितच बबनराव, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. ओबीसी आरक्षणासह आणि नवीन प्रभाग रचनेनुसार या निवडणुका होणार आहेत. सुप्रीम कोर्टानं त्यावरती शिक्कामोर्तब केलाय. 22 नगरपालिका, 42 नगर परिषदांसाठी या निवडणुका असतील. मनपा, जिल्हा परिषद निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसारच होतील. ओबीसी आरक्षण देखील या निवडणुकीमध्ये लागू असणार आहे.